तसंच अतुल सावेजी, विभागीय आयुक्त, कलेक्टर, CEO, कॉर्पोरेशनचे आयुक्त, CP, आमचे सतीश चव्हाण, सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी. मित्रांनो, आज तशी एक दुःखद घटना सकाळी अर्ली मॉर्निंग घडलेली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे. खरं तर 1995ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस शिवसेना युतीचं भाजपचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पण उत्तम पद्धतीनं काम केलं. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पण त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारची कारकीर्द राहिली. एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना वाढवत असताना ज्या प्रमुख मान्यवरांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं त्याच्यामध्ये मनोहर जोशींचा फार वरचा क्रमांक होता. आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे. आणि कायम शिवसैनिक त्यांना सर या नावाने ओळखायचे. मला चांगलं आठवतं आहे, कारण 95ला मी देखील माझी सेकंड टर्म होती तेव्हा मी पाहत होतो ते मुख्यमंत्री असताना. तर त्यांना सर नावाने ओळखायचे आणि कुठल्याही गोष्टीचा बोलण्याच्या संदर्भामध्ये किती सभागृह आक्रमक झालं तरी बरोबर त्याच्यातनं उत्तर देऊन ती वेळ कशी मारून न्यायची किंवा हजरजबाबीपणा पण त्यांना जास्त होता, मिस्किलपणा पण त्यांच्यामध्ये होता. ह्या सगळ्या खूबी आम्ही त्यांच्या अतिशय जवळनं पाहिलेल्या आहेत. आणि त्यांची विधान परिषदेमध्ये देखील सदस्य म्हणून कारकीर्द ही पहिली सुरुवात त्यांनी तिथं केली. मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आणि संस्मरणीय ठरलेली आहे. आणि अशा त्यांना नंतरच्या काळामध्ये लोकसभेचं अध्यक्षपद म्हणून देखील निष्पक्षपणे त्यांनी भूमिका बजावली. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले मनोहर जोशी साहेब यांनी स्वकर्तृत्वावर कोकणच्या भागातनं जन्माला आलेला हा सुपुत्र लोकसभेचा अध्यक्ष म्हणून तिथपर्यंत त्यांनी मजल मारली. आणि त्यांना ज्या ज्या वेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संधी दिली त्या संधीचं हमेशा सोनं करण्याचाच प्रयत्न त्यांच्या हातनं झालेला आहे. अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राच्या संधीसाठी त्यांनी प्रशिक्षित केलं. कोहिनूर इन्स्टिट्यूट ही फार संस्था महत्त्वाची त्या काळामध्ये गणली जायची. आणि अशा ह्या ज्येष्ठ व्यक्तीचं, नेत्याचं, मनोहर जोशींचं जे काही दुःखद निधन झालं, यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत हेही मी इथं विनम्रपणे नमूद करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज ही जशी दुःखद घटना झाली त्याच्यामुळे अतिशय साधेपणाने आमच्या ज्या बैठका ठरलेल्या होत्या त्या बैठका आम्ही घेतल्या. आज जिल्ह्याची बैठक आम्ही सगळे आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली. त्याच्यात यंदाच्या वर्षी किती निधी दिलेला होता, किती निधी आत्तापर्यंत खर्च झाला आहे, किती निधी खर्च होणं बाकी आहे, DPCचं मी तुम्हाला सांगतो. ह्याच्या आधी यंदाच्या वर्षी 560 कोटीचं तुमचं बजेट होतं, DPC होतं, जिल्हा वार्षिक योजना होती. पुढच्या वर्षी आम्ही सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे की दादा मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे, निधी जास्त वाढवा. तर अजित पवार यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.